नमस्कार आणि हॅपी महाशिवरात्री टू ऑल. वेलकम टू इनसाइट्स विथ मी शिरीष. आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी आज बोलणार आहे उपवासाच्या सुपर फूड्सबद्दल आणि हाऊ दिस सुपर फूड्स की उपवासाचा जो आहार असतो तो आपल्या स्पेशली स्त्रियांच्या हॉर्मोनल इम्बॅलन्सशी कसा रिलेटेड आहे. आपण बराच वेळा ऐकतो की बऱ्याच स्त्रिया वेगवेगळ्या गोष्टींना हॉर्मोनल इम्बॅलन्सशी रिलेट करतात. आपण बराच वेळा ऐकतो की यू हॅव अ डिस्टर्ब स्लीप ड्यू टू हॉर्मोनल इम्बॅलन्स, यू हॅव हॉट फ्लशेस ड्यू टू हॉर्मोनल इम्बॅलन्स, किंवा कधी कधी आपल्याला उगाचच रडू येतो, उगाचच चिडचिड होत असते. दिस ऑल आर द रिझन्स ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. पण हा हॉर्मोनल इम्बॅलन्स कशामुळे होतो? हॉर्मोनल इम्बॅलन्सचे काही कारणं आहेत. त्याच्यापैकी एक कारण आहे नॉट हॅविंग अ प्रॉपर स्केड्यूल, नॉट हॅविंग अ प्रॉपर डाएट. नेक्स्ट इज नॉट हॅविंग एनी फिटनेस रेजिम or having excess fitness regime. ओके, बेसिकली आपण ज्या गोष्टी खायला हव्यात, कशा खायला हव्यात, किती खायला हव्यात, कुठल्या वेळेत खायला हव्यात, या प्रत्येक गोष्टीचं काही माप आहे जे आपण फॉलो नाही करत. दुसरी गोष्ट आपलं वर्कआउट रेजिम. आपण घरात जे काम करतो दॅट इज मोर ओव्हर ऑफ एक्झर्शन. सो वी नीड टू हॅव समथिंग विच इज बेसिकली लाईक अ वर्कआउट फॉर अस, अ प्रॉपर वर्कआउट फॉर अस. पण काय होतं बऱ्याच वेळा की आपल्याला जेव्हा कोणी म्हणतं की थोडीशी जाड झाली आहेस किंवा थोडंसं पुट ऑन केलं आहेस, देन वी इमिजिएटली स्टार्ट वर्किंग आउट विदाऊट एनी प्रॉपर गायडन्स. म्हणजे कुठलाही व्यायाम करणारी थोडंसं वॉर्मअप करायचं असतं, मग व्यायाम करायला सुरुवात करायची असते. हे सगळं फॉलो न करता अचानक कोणीतरी म्हटलं की वजन वाढलं आहे म्हणून ऑल ऑफ अ सडन यू स्टार्ट वॉकिंग फॉर 5 किलोमीटर्स 10 किलोमीटर्स और स्टार्ट जम्पिंग, त्या दोरीच्या उड्या वगैरे सुरुवात करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कधी कधी अतिरेक होतो आणि ह्या गोष्टींचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, विच मे ऑल्सो लीड टू हॉर्मोनल इम्बॅलन्स. पण काय करता येईल ज्यांनी हा हॉर्मोनल इम्बॅलन्स थोडासा आपल्या आटोक्यामध्ये राहील, हे आपण आज चर्चा करणार आहोत. अँड विथ दिस वी आर ऑल्सो गोइंग टू टॉक अबाउट द फास्टिंग फूड. आज महाशिवरात्री आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे आज उपवास असतील. आपण उपवासामध्ये जो आहार घेतो, आपण उपवासामध्ये जे काही खातो, ह्या गोष्टींनी आपल्याला हॉर्मोनल बॅलन्स होण्याकरता कसा उपयोग होईल ते आपण आज बोलणार आहोत. बेसिक टिप फॉर दिस इज हॅव्हिंग अ गुड लाईफस्टाईल विच विल ब्रिंग बॅक युअर हॉर्मोन्स इन प्लेस. आता हे कसं करायचं ते आपण बघूया. व्हेरी फर्स्ट थिंग दॅट इफ यू इन्क्लूड इन युअर डाएट विल हेल्प यू टू हॅव दॅट हॉर्मोनल बॅलन्स इज हॅव्हिंग अ फ्रेश फ्रूट. एनी फ्रूट विच इज लोकली अवेलेबल, जे त्या त्या सीझनमध्ये ग्रो होतं आणि जे खूप इझिली अवेलेबल असतं. ओके, सो अ सीझनल अँड अ रिजनल फ्रूट विच इज इझिली अवेलेबल. दॅट कॅन बी अन मँगो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण आंबा खाऊ शकतो. अदरवाईज बनाना इज अ फ्रूट विच इज अवेलेबल फॉर ऑल 12 months. Fruits like mango, orange, jackfruit और ग्रेप्स विच आर सीजनल फ्रूट्स. हे फ्रूट्स आपण त्या त्या सीझनमध्ये खाणं खूप गरजेचं आहे. जसं संत्रं जे असतं, जर का आपण ते त्या त्या सीझनमध्ये खाल्लं तर संत्र्याचे जे काही विटॅमिन्स आपल्याला मिळतात ते आपल्याला वर्षभर पुरतील एवढे असतात, इन केस इफ यू हॅव इट इन दॅट पर्टिक्युलर सीझन. दिस अप्लाइज टू मँगो ॲज वेल ॲज कस्टर्ड ॲपल अँड मेनी अदर फ्रूट्स. तर सीझनल आणि रिजनल फ्रूट खाणं गरजेचं आहे. हॅव फ्रेश फ्रूट्स, अवॉइड हॅविंग ज्यूस, पल्प अँड ऑल. ते ज्या ज्या सीझनमध्ये येतं तेव्हा तेव्हा ते फ्रूट्स खावेत. Talking about banana, yes, banana is available for all 12 months and banana is the best food you can have for migraine and for constipation as well. Banana helps a lot. बनाना आपण बऱ्यापैकी शिकरण बनवून खाऊ शकतो. नॉर्मली महाराष्ट्रीयन घरामध्ये किंवा आय बिलीव्ह मे बी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा दूध, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, केळ आणि ते आपली घडीची पोळी असते त्याच्याबरोबर शिकरण खाल्लं जातं. यानं तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत नाही, डायजेशन चांगलं होतं आणि मायग्रेनचा जो त्रास होतो बायकांना, त्याच्यामध्ये बनाना इज व्हेरी हेल्पफुल. more benefit of this शिकरण पोळी is especially for women who are going through menopause, की ज्याच्यामुळे त्यांना हॉट फ्लशेस होतात. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की तुमच्या घरात तुमच्या आईला किंवा जी कोणी वयस्कर स्त्री असते सगळ्यांना थंडी वाजत असते, पण त्यांना मात्र खूप गरम होत असतं किंवा रात्री अचानक फार गरम
गरम होतं, म्हणजे दरदरून घाम फुटतो आणि त्याच्यामुळे झोपमोड होते किंवा एक वेगळ्याच प्रकारची गरमी तुम्हाला जाणवत राहते जी नॉर्मली बाकी लोकांना जाणवत नाही. दिस इज बिकॉज ऑफ दॅट मेनोपॉज फेज. येस, याच्याकरता जर का तुम्ही केळ खाल तर केळ हे त्याच्यावरचं रामबाण उपाय आहे. गो अँड ट्राय फॉर इट. इवन फॉर स्मॉल किड्स, म्हणजे लहान मुलांना सकाळी उठल्या उठल्या बाकी काही देण्यापेक्षा जर केळ दिलं खायला तर दॅट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर इवन अ स्मॉल किड ॲज वेल. सो बनाना इज अ सुपर फ्रूट अँड एव्हरीबडी शुड हॅव इट. Now let us talk about the super vegetables. Super vegetables are those vegetables ज्यांचा ॲक्च्युली एक चमत्कारिक इफेक्ट होतो आपल्या बायकांवर इफ वी हॅव इट इन आवर डेली फूड. जसं की रताळं, बटाटा, अरबी किंवा सुरण, ह्या गोष्टी ज्या कंद याच्यामध्ये मोडतात आणि ह्या गोष्टी ज्या जमिनीखाली उगवतात, याचा इफेक्ट आपल्यावर असा होतो की जर का हे आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केला तर स्पेशली फॉर दोज वुमन हू आर सफरिंग फ्रॉम PMS. PMS इज समथिंग दॅट बिफोर 10 days ऑफ युअर पीरियड्स यू गेट अ लॉट ऑफ बॉडी एक, पाय दुखतात, कंबर दुखते किंवा भूक नाहीशी होते, पोट दुखत असतं, फार चिडचिड होते अँड ऑल दोज changes that happen for the first 10 days that can be avoided if you are having this जेवणामध्ये त्याचा समावेश केला. बट येस, याचा समावेश असा करायचा जसं आपल्याला आपल्या घरी आपण ते कसं बनवून खाऊ शकतो. म्हणजे उगाचच रताळ्याचे चिप्स बाहेर मिळत आहेत विकत म्हणून ते खायचे नाहीत. रताळं आपण जसं घरामध्ये उकडतो नॉर्मली तसं खायचं. सुरणाचे काप करायचे किंवा अरबीची भाजी करतात तशी भाजी करायची. बटाटा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण नॅचरली आणि ज्या आपण आपल्या किचनमध्ये ज्या पद्धतीनं बनवतो तशा बनवायच्या. म्हणजे बटाटा खायचा आहे म्हणून बटाट्याचे चिप्स खाणं हे इथे लाभदायक ठरणार नाही. सो हॅव दोज व्हेजिटेबल्स विच कम अंडर द ग्राउंड, अंडर द अर्थ, दॅट इज ज्यांना आपण कंद असं म्हणतो, बेसिकली रूट्स. कंद कॅटेगरी स्पेशली त्या लेडीजकरता खूप फायद्याची ठरते ज्यांना पिरियड्सच्या 4 दिवसाव्यतिरिक्तसुद्धा खूप ब्लिडिंग होतं अँड देअर पिरियड्स ऑलमोस्ट कंटिन्यू फॉर नेक्स्ट 10 days or so and there is excessive bleeding and lot of weakness and all. But if you include this food in your day-to-day diet maybe for 3 to 4 times in a week, then definitely this will help you. It will not only help you to stop bleeding पण त्यांनी अशक्तपणा थोडासा कमी होतो आणि त्यांनी जो काही त्रास होतो, अंगदुखी होते वगैरे, ती कंपॅरेटिव्हली हळूहळू कमी होत जाईल. आपण कडधान्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये केला म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा नुसतीच डाळ, फोडणीची डाळ, मिक्स डाळ अशा डाळी खाण्यापेक्षा जर का त्याच्यामध्ये आपण कडधान्यांचा सुद्धा समावेश केला तर याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, विटॅमिन बी मिळतं. यांनी नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये किंवा ड्युरिंग युअर पिरियड्स अँड ऑल वेन यू हॅव क्रॅम्प्स वगैरे किंवा त्रास होतो ज्यांना, तो बऱ्यापैकी कमी होतो जर तुम्ही त्याचा डेली तुमच्या ह्याच्यामध्ये समावेश ठेवला तर. आणि येस, इट इज अ व्हेरी गुड फूड. इट इज अ गुड फूड फॉर डाएट ॲज वेल. इट गिव्स यू लॉट ऑफ प्रोटीन अँड विटॅमिन बी विच इज व्हेरी मच रिक्वायर्ड फॉर एनी प्रेग्नंट लेडी. अँड नाव कमिंग बॅक टू द उपवासाचा आहार. येस, आज महाशिवरात्र आहे, आपण सगळ्यांनी उपवास केला असेल. आपण उपवासाला नॉर्मली राजगिरा खातो, बटाटा खातो, तो शिंगाड्याचा शिरा बनवला जातो, रताळं, बटाट्याचा कीस किंवा राजगिरेच्या पुऱ्या किंवा भगर खाल्ली जाते, शेंगदाण्याची आमटी केली जाते. हा जो काही सगळा आहार आहे जो आपण बेसिकली उपवासाकरता खाल्ला जातो. नाउ दिस इज समथिंग विच वी डू नॉट ईट डेली. साबुदाणा वगैरे जो आहे हा आपण रोज नाही खात. आपलं रोजचं जेवण वेगळं आणि उपवासाचं जेवण हे वेगळं डिफाईन केलेलं आहे. वेन वी आर गोईंग थ्रू दिस हॉर्मोनल इम्बॅलन्स, दिस उपवास, दिस कीपिंग ऑफ फास्ट अँड ईटिंग दिस फूड, इट मॅजिकली हेल्प्स टू गेट युअर हॉर्मोन्स इन प्लेस. उपवास करण्याचे प्रकार आहेत. काही लोक निर्जला उपवास करतात म्हणजे पाणी पित नाहीत. काही लोक फक्त लिक्विड डाएट घेतात, मे बी ताक घेतात, लिंबू सरबत किंवा ज्यूसेस घेतात, किंवा काही लोक फराळाचे हे सगळे प्रकार खातात. पण हे जे सगळे प्रकार आपण खातो म्हणजे शिंगाड्याच्या पुऱ्या, शिंगाड्याचा शिरा किंवा बटाट्याचा शिरा, बटाट्याचे काप, रताळ्याचे काप, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि ताक, दही, लस्सी, हे जे काही प्रकार आहेत हे आपल्याला हॉर्मोन बॅलन्स करण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरावर हे काम करतात. आणि दे ॲक्च्युली हेल्प अस टू गेट द हॉर्मोन्स इन प्लेस.
माणसाला जेव्हा उपवासाची किंवा उपवासामध्ये खाणाऱ्या या पदार्थांची ओळख पटली असावी, तेव्हा कदाचित हा विचार केला गेला असावा की जे जेवण आपल्या रोजच्या खाण्यामध्ये नाही आहे, ज्या गोष्टी आपल्या रोजच्या खाण्यामध्ये नाही आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड कराव्यात. आपल्या शरीराला जे काही आपलं जे रिजनल फूड असतं त्याची अतिशय गरज असते. कुठल्या तरी कारणानं कदाचित ते मागं पडलेलं आहे. आज बरेचसे लोक उपवास करत नाहीत कारण त्यांना साबुदाणा सुटत नाही, उपवास निघत नाहीत, किंवा उपवास करून एवढंच खायचं आहे तर मग उपवास कशाला करायचा, अशी बरीच कारणं आपल्याकडे आहेत. पण लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड द बेनिफिट्स ऑफ ऑल दिस फूड दॅट वी ईट वेन वी आर फास्टिंग. उपवासाच्या दिवशी आपण फ्रूट्स खातो विच इज एक्स्ट्रीमली बेनिफिशियल फॉर युअर बॉडी. जसं मी सांगितलं की शिंगाड्याचा आटा, राजगिरेचा आटा किंवा साबुदाण्याचे वडे, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, पापड किंवा हे जे काही उपवासाचे सगळे पदार्थ आहेत, कंद खातो आपण त्याच्यामध्ये, तर हे सगळे पदार्थ जे आहेत दे ॲक्च्युली encourage our body to work in the right manner. They actually help this hormones to get back in their place. Diversity in food. आपण रोज जे काही जेवण खातो, पोळी भाजी वरण भात, आणि उपवासा दिवशी आपण राजगिरा, केळी, थालपीठं, उपवासाची थालपीठं, साबुदाणा, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, रताळं, या सगळ्या ज्या गोष्टी आपण खातो याच्यामुळे वी गेट अ डायवर्स फूड बिकॉज ऑफ विच द गट बॅक्टेरिया, हे जे आपल्या शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्यांनी आपल्या शरीराचं प्रोसेसिंग किंवा त्याचं जे काही काम आहे ते व्यवस्थित होतं, ते थोडेसे एनर्जाइज होतात. आणि हा गट बॅक्टेरिया जो असतो, जो आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो, आणि त्याच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी जेव्हा आपण हा सगळ्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करतो तेव्हा त्यांचं प्रॉपर फंक्शनिंग झालं की आपल्याही शरीराचं प्रॉपर फंक्शनिंग होतं, डायजेशन चांगलं होतं, आणि शरीराला जे काही अत्यावश्यक गोष्टी आहेत ज्या आपण खातो ते शरीर चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब करू शकतो. आपल्या शरीरातली विटॅमिन B12ची डेफिशियन्सी किंवा अदर विटॅमिन्स, मिनरल्स जे काय आहे त्याची डेफिशियन्सी कमी होते आणि त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं. सो now calling out for all the ladies who are suffering through this hormonal imbalance, you can correct your hormonal balance by using this diversified food in your daily diet. Getting back to what we saw is first is कंद, की जे काही भाज्या जमिनीच्या खाली उगवतात त्या खाणं गरजेचं आहे. दुसरं इज मोड आलेले कडधान्य, याच्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या कल्चरनुसार ज्या गोष्टी त्याच्या बनवतो, म्हणजे उसळ बनवतो आपण किंवा त्याची थालपीठं बनवतो त्याच्या पिठाची, किंवा ते कच्चे आपण खाऊ शकतो मोड आणून, असं नॅचरली त्याला जेवढं आपल्याला कन्झ्युम करता येईल तेवढं करता आलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त डायव्हर्सिफाईड फूडमध्ये आपण रोजच्या चपाती, भाजी, डाळ, भात या व्यतिरिक्त आपण जे काही पदार्थ उपवासाला खातो, म्हणजे बेसिकली फ्रूट्स, साबुदाणा, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, किंवा कंद जे काही उपवासाला चालतात, किंवा शिंगाड्याचं पीठ, उपवासाची थालपीठं, राजगिरा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत याचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. या सगळ्यांना तुमची तब्येत सुदृढ राहील आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सला काही स्कोप राहणार नाही. So today's video was about the Mahashivratri's fasting and how we can relate this fasting food to your hormonal health. I hope this is of help to you. Please do share this with all of your friends, your mother, your sisters who actually need to know this, because everybody by one or the other way is going through this hormonal imbalance, and which can be easily brought back into place just by having the right schedule, just by having the right lifestyle. I hope my video helps you out. All the best.